सुरुवात करूयात. पुण्यात इंदुरीकर महाराज आणि वाहतूक पोलिसांमध्ये चांगलीच बाचाबाची झाली आहे. पुण्यातील काळेपडळ परिसरात काल रात्री इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. मात्र त्याच वेळी मोठी वाहतूक कोंडी झाल्यानं गोंधळ उडाला. वाहतूक पोलीस आणि इंदुरीकर महाराजांमध्ये यावरनं बाचाबाची झाली आहे. तुमच्यामुळे वाहतूक कोंडी झाली. वाहतूक पोलिसांनी इंदुरीकर महाराज यांच्यावरती आरोप केला. आयोजकांनी मध्यस्थी करत हा वाद मिटवला. कीर्तन 1 तास उशिरानं सुरू झालं असल्याची पोलिसांची माहिती आहे. वाहतूक पोलीस मंचाकडे गेले असता नंतर आयोजकांनी पोलिसांना बाजूला घेत हा वाद मिटवला. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी अभिजित पोते आपल्या बरोबर आहेत. अभिजित, नेमकं काय घडलं? विशाल, खरं तर इंदुरीकर महाराजांचा कीर्तनाचा कार्यक्रम काल पुण्यातल्या काळेपडळ पोलीस स्टेशनच्या हद्दीत होता. म्हणजे काळेपडळ नावाची वस्ती गाव आहे ते. त्या गावात इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम होता कीर्तनाचा. आणि इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या वेळेस मोठी वाहतूक कोंडी, म्हणजे लोक तेवढे आले, मोठी वाहतूक कोंडीच्या सगळ्या परिसरात झाली. वाहतूक पोलिसांकडून जे सांगण्यात आले की वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी गेले असता स्टेजकडे जात त्यांनी इंदुरीकर महाराजांसोबत देखील त्यांचं बाचाबाची जी आहे ती झाली. त्यानंतर आयोजकांनी या पोलिसांना मंचाकडून, म्हणजे जिथं कीर्तन सुरू होतं त्या स्टेजकडून बाजूला घेतली आणि आयोजकांनी मध्यस्थी केली. नंतर काही आयोजकांचं आणि पोलिसांचा देखील वाद जो आहे तो काल रात्री झाला. खरं तर वाहतूक कोंडीमुळे हा सगळा गैरसमज झाला आणि म्हणून इंदुरीकर महाराजांसोबत वाहतूक पोलिसांचा वाद झाल्याचं वाहतूक पोलीस उपायुक्तांनी सांगितलंय. पण मूळ मुद्दा हाच आहे की इंदुरीकर महाराजांचा जो कीर्तनाचा कार्यक्रम होता या सगळ्या गोंधळामुळे मात्र 1 तास उशीर या सगळ्या कार्यक्रमाला झाला. वाहतूक पोलिसांचं म्हणणं होतं की तुमच्या गाड्या रस्त्यावरती लागल्या आणि त्यामुळे दोन्ही दिशेला, म्हणजे दोन्ही बाजूला, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी वाहतूक कोंडी झाली. तुम्ही याचं नियोजन करायला हवं होतं असं ठणकावून आयोजकांना सांगितलं. पण मात्र त्यानंतर काही आयोजकांनी मध्यस्थी केली आणि हा सगळा वाद शमला. पण या सगळ्या वादामुळे कार्यक्रमाला मात्र 1 ते 1.5 तास कीर्तनाच्या कार्यक्रमाला उशीर झालेला पाहायला मिळाला. विशाल, धन्यवाद अभिजित या सगळ्या तपशिलाबद्दल. यानंतर बघूयात, विधानसभेत सत्ताधारी शिवसेना आणि विरोधी बाकावरील ठाकरे गटात पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडली. ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा उल्लेख असा केला. त्यावरती शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंनी तीव्र आक्षेप घेतला. शिवसेना हे नाव आम्हाला कोर्टानं दिलेलं असून आमच्या नावाखाली उभाठा लावायची गरज आम्हाला वाटत नसल्याचं म्हणत त्यांनी सरदेसाईंना सुनावलं. उदार की जी काही समिती बनवली यामध्ये तुम्ही अधिकारी घेतलेत, भाजपचे 2 पदाधिकारी घेतलेत, शिंदे सेनेचा 1 पदाधिकारी घेतला, अजितदादांच्या पक्षाचा 1 माजी आमदार घेतला. मी तिकडचा स्थानिक लोकप्रतिनिधी असून या समितीमध्ये मला का नाही घेतलं, हा सुद्धा माझा एक प्रश्न आहे. एकदा नाही दोनदा म्हणाली शिंदे सेना. केंद्रीय निवडणूक आयोगानं दिलेला निर्णय हा थोडासा तपासून बघा. निवडणूक आयोगानं घटनेनं कायदे तपासून शिवसेना धनुष्यबाण हे या ठिकाणी आम्हाला दिलेलं आहे. आमचं नाव शिवसेना आहे, खाली उभाटा वगैरे असं आम्हाला जोडलेलं नाही. त्यामुळं आमचा उल्लेख करताना शिवसेना म्हणून करावा. शंभूराजे देसाई मंत्री महोदय, आपण मला म्हणालात, खरं तर तुमचं बरोबर आहे, निवडणूक आयोगाने तसं सांगितलंय. पण काल एका पत्रकार परिषदेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब 4 वेळा शिंदे सेना म्हणाले. 4 वेळा. आपण एकदा त्यांना सुद्धा सांगावं अशी माझी विनंती. दरम्यान हा वाद जिथून सुरू झाला ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य ऐकूयात. म्हणण्याकरता तर उद्या कोणी हेही म्हणू शकेल की आदित्य ठाकरेंचे जे 20 आमदार आहेत तेही भाजपच्या गळाला लागले आहेत, असं कोणाच्या म्हणण्याने थोडी होतं. आणि आम्हाला शिंदे सेनेचे आमदार आमच्याकडे घेऊन करायचं काय आहे? ते आमचेच आहेत. शिंदे सेना जी आहे ती आमचा मित्रपक्ष आहे, ती खरी शिवसेना आहे. आता बघूयात, मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात 3 वर्षीय चिमुरडीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या केल्याची घटना घडली होती. 16 नोव्हेंबर रोजी गावातील 24 वर्षीय विजय संजय खैरनार याने या चिमुरडीवर प्रथम अत्याचार केला आणि नंतर तिचं डोकं दगडाने ठेचून अमानुषपणे हत्या केली होती. या प्रकरणावरून राज्यभरात निषेध व्यक्त करण्यात आला. या अत्याचाराप्रकरणी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे यांनी विधानसभेत लक्षवेधी मांडली आणि यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचं म्हटलंय.
माझी एकच मागणी आहे की जर ज्याला कायद्याची भीती नसेल अशा नराधामाला आपण ताबडतोब चांगला सरकारी वकील, ज्याला वेळ असेल, सरकारी वकील ज्याला वेळ असेल तो सरकारी वकील द्याल का? ही केस फास्ट ट्रॅक मध्ये चालवाल का? जो फास्ट ट्रॅकचा न्यायाधीश असेल ती महिला न्यायाधीश असेल का? आणि माझ्या 3 वर्षाच्या चिमुरडीला, माझ्या मुलीसारखी, माझ्या बहिणीसारख्या चिमुरडीला न्याय मिळेल का? ज्या महिलांवर जी दहशत पसरली, ह्या दहशत